नमस्कार महाराष्ट्र, कसे आहात? आय होप मस्त आणि मजेत असाल। आजच्या सेशन मध्ये आपण तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या भाषाभ्यास अर्थातच व्याकरणाच्या भागातील सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करणं, जो प्रश्न परीक्षेत हमखास 4 मार्कांसाठी विचारलेला असतो। आजच्या त्या प्रश्नाबद्दल चर्चा करणार आहोत। विदाउट वेस्टिंग आवर टाइम हम सगळ्यात पहिल्यांदा देखते है बघतो सगळ्यात पहिल्यांदा तो वाक्प्रचाराचा प्रश्न कसा विचारलेला असतो। हा पेपर आहे तुमच्या समोर 4 मार्कांसाठी विचारला जाणारा प्रश्न। असे 4 वाक्प्रचार सांगितलेले असतात आणि त्याचा अर्थ आपल्याला आपल्या भाषेत आपल्या दैनंदिन भाषेमध्ये जो वाक्प्रचाराचा अर्थ वापरला जातो तो आपल्याला सांगायचा आहे आपल्या भाषेतला आणि त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे। हा प्रश्न परीक्षेत विचारला जातो मित्रांनो 4 मार्कांसाठी। चला विचार करूयात। असे काही प्रश्न असतात जे परीक्षेत हमखास विचारले जातात। बघा, सगळ्यात पहिल्यांदा आकाश ठेंगणं होणं। आपण याच्या अगोदर एका शब्दाबद्दल चर्चा केलेली आहे बऱ्याच वेळेस आपल्या लाईव्ह सेशन मध्ये, ते म्हणजे आनंदाला है ना उधाण येणं। तसंच आहे आकाश ठेंगणं होणं म्हणजे काय, तर खूप आनंद होणं, आनंदाला उधाण येणं, खूप आनंद होणं। एक गोष्ट ध्यानात ठेवा, हा प्रश्न इथं जरी असा मी सांगत असलो तरी परीक्षेत तो आहे ना इनवर्स असा करून सुद्धा विचारला जाऊ शकतो। म्हणजे परीक्षेत तुम्हाला विचारलं जाईल खूप आनंद होणं, आकाश ठेंगणं होणं असं विचारलं जाणार साधारणतः। परंतु बरेच असे काही प्रश्न आहेत जे तुम्ही असे रिव्हर्सली विचारले जाऊ शकतात। सांगा काय वाक्यात उपयोग कराल तुम्ही? परीक्षेमध्ये तुम्हाला अपेक्षा होती परीक्षेत पहिला क्रमांक येईल तुमचा आणि तुमचा शाळेतून पहिला क्रमांक आल्यामुळे तुम्हाला तुमच्या आनंदाला काय पारावार उरला नव्हता। अशा वेळेस तुम्ही काय म्हणू शकता, मला आकाश ठेंगणे झाले, माझे परीक्षेतील यश पाहून है ना माझे आकाश ठेंगणे झाले। अशा पद्धतीनं तुम्ही स्वतः संदर्भात विचार सांगू शकता किंवा दुसऱ्याच्या संदर्भाने सुद्धा तुम्ही वाक्यात उपयोग करू शकता। शक्यतो होईल तेवढं दुसऱ्याच्या संदर्भाने करत चला। त्याबरोबर कपाळाला हात लावणं। बघा, आपण कपाळाला हात लावतो कधी लावतो, ज्यावेळेस आपण खूप हताश झालेलो असतो, है का नाही? म्हणजे जिथं तुम्हाला पहिल्या क्रमांकाची अपेक्षा होती, पहिला क्रमांक तर काही मिळाला नाही, पण परीक्षेमध्ये अपेक्षेप्रमाणे कमी मार्क्स मिळाले, त्यामुळे तुम्ही हताश झालात, तुम्ही नाराज झालात, तुम्ही दुःखी कष्टी झालात आणि अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, कमी मार्क्स आलेले पाहून सौरव हाताला आहे ना कपाळाला हात लावून बसला। अशा पद्धतीने तुम्ही वाक्यात उपयोग करू शकता। डोळे विस्फारणे, कधी कधी असं होतं ना, म्हणजे ज्याला तुम्ही अगदी ढ समजत होता त्याने कुठेतरी नेत्रदीपक यश मिळवलंय आणि म्हणून तुमचे नेत्र है ना असे विस्फारले, तर त्याच्या नेत्रदीपक यशामुळे असं कधी होऊ शकतं। तुम्ही है ना वाक्यात उपयोग काय करून सांगू शकता, कधी कधी बघा इथं या ठिकाणी जादूगाराचं उदाहरण दिलेलं आहे, जादूचे प्रयोग पाहून प्रेक्षकांचे डोळे विस्फारले। अशा पद्धतीने तुम्ही वाक्यात उपयोग करू शकता। ठीक आहे, चला पुढे विचारलेलं आहे, पुढे काय भाग आहेत, जीव भांड्यात पडणे। बघा, कधीतरी तुम्ही प्रवासामध्ये आहात, प्रवासात असताना तुमचं सहज हाताकडे लक्ष गेलं, खिशाकडे लक्ष गेलं, मोबाईल तुमचा दिसत नाही, तुम्ही शोधाशोध केली आणि खूप वेळानंतर तुम्हाला समजलं की अरे तुम्ही तर तुमच्या बॅगेत मोबाईल ठेवला होता। मग तो मोबाईल पाहिल्यानंतर तुमच्या मनात जो काही घबराट निर्माण झालेली ते आता कमी होते ना, थोड्या वेळासाठी जीव घाबरणं, मग त्यावेळेस ते पाहिल्यानंतर मोबाईल पाहिल्यानंतर आता तुम्हाला कुठं बरं वाटलं, म्हणजे त्याला तुम्ही काय म्हणू शकता, आता कुठं माझा जीव भांड्यात पडला। अशा पद्धतीने तुम्ही वाक्यात उपयोग करू शकता। ठीक आहे, हातभार लावणे म्हणजे ज्याला आपण मदत करणे। बघा ना, आपण आपल्या आईच्या है ना घरकामामध्ये आईला घरकामात मदत करतो, त्यावेळेस आपण काय करत असतो, तिला घरकामात आईला हातभार लावत असतो। हे तुम्ही वाक्यात उपयोग करू शकता। नवल वाटणं, आश्चर्य वाटणं, कुतूहल वाटणे है ना, आणि यालाच तुम्ही असं विचारू शकता ना परीक्षेत, आश्चर्य वाटणे इथं येऊ शकतंय, नवल वाटणे इथं येऊ शकतंय। बघा, लहानग्या चिन्मयचे अस्खलित इंग्रजी बोलणं ऐकून सर्वांना नवल वाटले। आता हाच प्रश्न इथं दिला तर आश्चर्य वाटणे। अशा पद्धतीने तुमचा बदल या वाक्यात या प्रश्नामध्ये बदल होऊ शकतो। तोंडात बोट घालणे, आश्चर्यचकित होणे, गळ घालणे, एखादं काम करण्यासाठी आग्रह करणे किंवा एखाद्या गोष्टीसाठी आग्रह धरणे, झोकून देणे, अगदी समर्पित वृत्तीने काम करणे, त्याचबरोबर तोंड देणे, संकटांना सामोरे जाणे, आनंद गगनात न मावणे, आताच पाहिलं होतं आनंदाला उधाण येणं किंवा खूप आनंद होणे या अर्थानं। बघा, काही प्रश्न मी तुमच्यासाठी सुद्धा विचारतो, जिभेला हाड नसणे, काय सांगू शकता तुम्ही? म्हणजे बघा ना, कधी असं आपण म्हणतो ना, का तुझ्या जिभेला हाड आहे का नाही, म्हणजे एखादा माणूस काहीतरी वेगळंच बोललाय, काहीतरी म्हणजे अपेक्षित नसलेलं वाक्य बोललाय, अशा वेळेस तुम्ही काय म्हणू शकता, जिभेला हाड नसणे म्हणजे काहीही बरं नाही। ते तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं, मी नाही सांगत। डोक्यावर खापर फोडणे, आता डोक्यावर खापर फोडणे म्हणजे काय, एखादी गोष्ट तुमच्याकडनं झाली, एखाद्या चुकीच्या गोष्टीला है ना तुम्ही जबाबदार आहात,
पण तुम्हाला मात्र ते दुसऱ्यावर कोणावर ढकलायचं त्यावेळेस आपण काय करतो ते खापर दुसऱ्यावर फोडतो. म्हणजे स्वतःच्या चुकीसाठी दुसऱ्याला दोषी धरणे, या अर्थानं डोक्यावर खापर फोडणे, नाक खुपसणे आहे ना. आपण म्हणतो ना, म्हणजे दोघांच्या मध्ये तिसऱ्यानं विनाकारण बोलणे, ह्याच्या काय असेल ते तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा. याचं वाक्य मला कमेंट बघा. मी 2 प्रश्न तुम्हाला कमेंट मध्ये विचारण्यासाठी, कमेंट मध्ये उत्तर लिहिण्यासाठी हे 2 प्रश्न ठेवलेले आहेत. कपाळ मोक्ष ठेवणे म्हणजे बऱ्याच वेळेस खूप मोठं संकट येणं किंवा अगदी मृत्यू सुद्धा येणं, मृत्यू होणं है ना, जीव जाणे म्हणजे मृत्यूला सामोरे जाणे, त्याला सुद्धा कपाळ मोक्ष म्हणतात किंवा खूप मोठं संकट येणं अशा अर्थानं. त्याचबरोबर हातपाय गाळणे किंवा हातपाय गळणे अशा अर्थानं म्हणजे धीर सुटणं, आता माझं काहीच होऊ शकत नाही, मी आता आयुष्यातनं हारलोय, अशा अर्थानं सुद्धा हा वाक्य विचारला जातो. त्याचे तुम्ही वाक्यात उपयोग या अर्थानं कराल. बघा, खूप इंटरेस्टेड आणि महत्वाचे काही प्रश्न आहेत ज्याच्याबद्दल चर्चा केलेली आहे. असे काही तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर, एखाद्या वाक्याचा अर्थ माहित नसेल, कमेंट मध्ये सांगा. मी पुढच्या लाईव्ह सेशन मध्ये त्याच्यावर डिस्कशन करेल. प्रश्न आपल्या व्याकरणाच्या अशाच वेगवेगळ्या भागावर ही सिरीज सुरू आहे. त्याचबरोबर आपले लाईव्ह सेशन सुद्धा सुरू आहेत, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुम्ही नक्की जाऊन तिथं जॉईन व्हा, नोटिफाय ऑन करा, सेशनला जॉईन व्हा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही नंतर पाहत असाल तर एकदा ते लाईव्ह सेशन जाऊन बघा. परीक्षेसाठीची पूर्ण तयारी यामध्ये आपण करून घेतलेली आहे. तुमचे काही डाऊट्स असतील कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत बाय.